नमस्कार. प्रॉफिट हा बिझनेसमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि हा प्रॉफिट मोजायचा कसा हा एक कळीचा मुद्दा असतो. प्रॉफिटचे प्रकार सगळ्यांना माहिती आहेत. उदाहरणार्थ आता ग्रॉस प्रॉफिट असेल, नेट प्रॉफिट असेल आणि तो पर्सेंटेजमध्ये जनरली मोजला जातो. म्हणजे माझा ग्रॉस प्रॉफिट 25% आहे, 15% आहे, माझा नेट प्रॉफिट 15% आहे, 5% आहे, अशा पद्धतीनं. हे जे पर्सेंटेजेस आहेत काही वेळेला आपल्याला मिसलीड करू शकतात. त्यामुळे आज दुसरी पद्धत आपण बघणार आहोत की जास्ती अप्रोप्रिएट आहे असं मला वाटतं. सगळ्यांनी त्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ जरा नीट बघा. पर्सेंटेज मिसलीड करू शकतात म्हणजे काय? उदाहरणार्थ जनरली कसं होतं, एक उदाहरण आपण घेऊया. समजा तुमचं एक प्रॉडक्ट आपण विकतोय आणि त्याची सेल प्राइस 100 रुपये आहे. ओके. आणि त्याच्या कॉस्ट ब्रेकअपमध्ये समजा मटेरियल कॉस्ट तुमची 60 रुपये आहे, बाकीचे जे खर्च आहेत ते तुमचे 25 रुपये आहेत. म्हणजे टोटल आपला खर्च आहे 85 रुपये आणि सेल प्राइस 100 वजा खर्च 85 रुपये, प्रॉफिट तुम्हाला 15 रुपये राहतोय. मार्केट कंडिशन्सनुसार सगळ्यांना माहिती आहे की रॉ मटेरियलचे किंवा इनपुट कॉस्टचे जे काही खर्च असतात ते खालीवर होत असतात. मग असं समजा की आपली जी काही रॉ मटेरियल कॉस्ट 60 होती ती 60ची आता एक 7 रुपये त्याच्यामध्ये वाढ झाली आणि 67 रुपये मटेरियल कॉस्ट झालेली आहे. स्वाभाविकच आपण काय करतो तर दुसरा काही जर खर्चाचा कंट्रोलचा काही स्कोप नसेल तर नॉर्मली आपण सेल प्राइस वाढवत असतो. मग हे 7 रुपये जे काही मटेरियल जे वाढलेले आहेत ते आपण सेल प्राइसमध्ये वाढवतो. मग त्या केसमध्ये आपण सेल प्राइस 100ची 107 करतो. ओके. आता पहिल्या उदाहरणामध्ये जेव्हा 60 रुपये रॉ मटेरियल कॉस्ट होती आणि सेल प्राइस तुमची 100 होती, म्हणजेच तुमचं रॉ मटेरियल कॉस्ट ही 60% होता आणि बाकीची कॉस्ट ही 25% होती आणि प्रॉफिट तुमचा 15% होता. आता नवीन उदाहरणामध्ये बघा, जेव्हा ही रॉ मटेरियल कॉस्ट 67 झाली आहे, बाकीचा खर्च समजा 25ला 25 तसाच राहिला आहे आणि प्रॉफिट तुमचा काय झाला 15ला 15च तेवढा राहिला. पण नवीन पर्सेंटेज जर तुम्ही बघितले तर जेव्हा 67 रुपये आपले मटेरियलचे होतात आणि सेल प्राइस जेव्हा 107ची होती त्या केसमध्ये तुमचं नवीन पर्सेंटेज हे 63% हे रॉ मटेरियलचं होतं आणि बाकीचं जो एक्सपेन्स आहे त्याचं पर्सेंटेज नवीन रिवाइज होतं ते 23% होतं. मग त्याचा अर्थ असा होतो का की मटेरियल कॉस्ट तुमची वाढलेली आहे. पर्सेंटेजमध्ये बघितलं तर ती वाढ दिसते. अदर एक्सपेन्सेसमध्ये 25ला 25च राहिलेत पण पर्सेंटेज आधी जे 25% होते ते आता 23% तुम्हाला दिसतात. याचा अर्थ असा होत नाही की बाकीचा खर्च आपला काय झालेला आहे कमी झालाय, पर्सेंटेज कमी झाल्यामुळे, पण प्रॉफिट सुद्धा तेवढ्याला तेवढाच राहिला आहे इन ॲब्सोल्यूट टर्म्स. म्हणजे 15 रुपयाला 15 रुपये. पण आधी जो 15% होते आता नवीन पर्सेंटेज तुम्ही बघू शकता ते किती झालेलं आहे. अशा केसमध्ये ही जी काही पर्सेंटेज गोष्ट असते ही काही वेळेला तुम्हाला मिसलीड करू शकते. त्यामुळेच आपला प्रॉफिट मोजताना हा थोडासा दुसऱ्या अँगलनं जर या पर्सेंटेज बरोबरच पॅरलली जर बघितला तर तो आपण कुठे आहोत हे आपल्याला कळायला जास्ती मदत होणार आहे. उदाहरणार्थ समजा इस्पेशली जे मॅन्युफॅक्चरिंग मधले लोक आहेत, ओके, हे त्यातलं सगळं जे काही टर्मिनॉलॉजी किंवा बोलण्याची भाषा जी असते ही सगळी कायम केजी, टन्स अशामध्ये असते, वजनामध्ये असते. मी एवढ्या टनाचं प्रोडक्शन केलं, एवढ्या टनाचा डिस्पॅच केला असा. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये अशा ठिकाणी जो प्रॉफिट आहे हा पर केजी जर मोजला तर जास्ती अप्रोप्रिएट आणि ॲक्युरेसी लेवल आपल्याला चांगली मिळू शकते. आता जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत, उदाहरणार्थ जर रिअल इस्टेटवाले असतील, रिअल इस्टेटच्या इंडस्ट्रीमध्ये जर आपण प्रॉफिट पर स्क्वेअर फीट मोजला तर तो जास्ती ॲक्युरेट राहील. आता बाकीचे जे प्रोफेशनल सर्व्हिसवाले लोक असतात किंवा बिझनेसेस असतात ते काय करत असतात की मॅनर्स आपले जे आहेत ते आपण स्पेंड करत असतो. त्या केसमध्ये आपला प्रॉफिट पर मॅन आवर आपण जर कॅल्क्युलेट केला तर तो जास्ती अप्रोप्रिएट राहील. अजून एक उदाहरण, आता ट्रेडिंगचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर ट्रेडिंगवाले एखादं प्रॉडक्ट आपण खरेदी करत असतो आणि विकत असतो. त्या केसमध्ये पर युनिट पर त्या एका क्वांटिटीला आपण आधी किती प्रॉफिट मिळवायचो
आणि नंतर किती आत्ता प्रॉफिट मिळवतोय हे जर बघत राहिलो तर त्याचा बेनिफिट जास्ती होत राहणार आहे. त्यामुळे पर्सेंटेज बरोबरच ह्या गोष्टी जर आपण प्रॉफिटच्या जर फॉलो केल्या तर तुमच्या बिझनेसवरचा तुमचा कंट्रोल हा चांगल्या पद्धतीने याला तुम्हाला नक्की मदत होईल. धन्यवाद.